नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण जिल्हा परिषद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे समाज सुधारकाचे योगदान या घटकावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, जे की आपल्या आगामी ग्रामसेवक तांत्रिक घटकामध्ये सुद्धा याचा उल्लेख दिलेला आहे। त्याचबरोबर जीएसच्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला समाज सुधारकाचे योगदान हा टॉपिक आहे। तर ग्रामसेवकच्या टेक्निकल त्याचबरोबर जीकेच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक आरोग्य सेविका त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदचे फॉर्म भरलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा जीएसमध्ये हा टॉपिक विचारला जातो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे। याच्या अगोदर आपण तांत्रिकचे आणि कृषी घटक या विषयावरचे जवळपास 125+ लेक्चर पूर्ण केलेले आहेत। आजचे हे लेक्चर तांत्रिक होत आहे आणि या तांत्रिकच्या सर्व लेक्चरचे PDF आपण फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना ग्रोइंग स्टुडंट्स या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत। हे सर्व अपलोड केलेले PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सर्वांनी ग्रोइंग स्टुडंट्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला नोटिफिकेशन त्याचबरोबर PDF मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, जीके असेल किंवा इतर कोणत्याही पदाची सरळ सेवा भरतीची परीक्षा असेल किंवा ग्रामसेवकाचा तांत्रिक घटक असेल, दोन्हीमध्ये सुद्धा समाज सुधारकाचे योगदान हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे। आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सामील होण्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचे आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून त्याला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे। तर बघूया पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? IMP प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन कुठं केलं आहे? मनुस्मृती या ग्रंथाचे दहन कुठं केलं होतं? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर। IMP प्रश्न आहे। नाशिक, रत्नागिरी, महाड, पुणे। सर्वांनी आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। मनुस्मृती या ग्रंथाचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे केलं होतं? काय उत्तर येईल? पर्याय नंबर 3 महाड या ठिकाणी। कोणत्या दिवशी? तारीख वर्ष विचारलं तर काय सांगताल? तारीख वर्षसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, कारण तारीख वर्ष विचारलं जाऊ शकतं। चला, सर्वांनी कमेंट करायचं। ज्याला तारीख माहीत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे। कोणत्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं? 25 डिसेंबर 1927। कधी? 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृतीचे दहन महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं। चला, पुढचा प्रश्न बघा। कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? 4 वृत्तपत्र तुम्हाला दिलेली आणि त्याच्यातून काय विचारलं? कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? खालीलपैकी कोणतं नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र? हरिजन, मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत आणि वरीलपैकी नाही। सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा। कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? हरिजन, मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत। उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। याच्यातलं हरिजन हे वेगळं आहे। मग हरिजन कोणी सुरू केलं होतं? कोणी सुरू केलं होतं हरिजन? कमेंटमध्ये उत्तर द्या। महात्मा गांधी यांनी हे सुरू केलं होतं। कोण? हरिजन। आणि कुठून सुरू केलं होतं? तर येरवाडा जेलमधून। कुठून? येरवाडा जेलमधून त्यांनी हे साप्ताहिक सुरू केलं होतं। कधी सुरू केलं होतं? त्याची तारीख 11 फेब्रुवारी 1933ला। बरोबर आहे, 11 फेब्रुवारी 1933। परत पुन्हा सांगतो, हे कोणत्या भाषेमध्ये चालत होतं? हरिजने गुजराती आणि हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल होतं। हरिजने वृत्तपत्र गुजराती आणि हिंदीमध्ये सुद्धा हे अवेलेबल होतं। लक्षात ठेवा, गुजराती आणि हिंदी 2 भाषाबद्दल सुद्धा विचारू शकतात। पुढचा प्रश्न आपण पाहूया। महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडिता रमाबाईंनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलं होतं? बघा, जातीय यंत्रणेचे निर्मूलन करण्यासाठी पर्याय दिलेले तुम्हाला। दुसरा पर्याय आध्यात्मिकतेचा प्रसार, कामगारांना पाठिंबा, महिलांचा उद्धार आणि वरीलपैकी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं? उत्तर द्यायचं कमेंटमध्ये। पंडिता रमाबाई यांच्याबद्दल विचारलेलं आहे।
की त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अतुलनीय कामगिरी बजावलेली आहे? बघा, मुक्ती मिशन सुरू केलं होतं त्यांनी. कशासाठी? 1890मध्ये त्यांनी काय केलं होतं? ईसाई धर्मातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुक्ती मिशन स्थापन केलं होतं. त्याचबरोबर जे बालविधवा होत्या यांच्यासाठी कोणतं सदन स्थापन केलं होतं? शारदा सदन स्थापन केलं होतं. शारदा सदन असं महिलांसाठी अतुलनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. काय? महिलांचा उद्धार. या प्रश्नाचं उत्तर काय? प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडिता रमाबाईंनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले? तर कोणता? महिलांचा उद्धार. महिलांचा उद्धार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शारदा सदन असेल, बातमी सदन असेल, इतर गोष्टी असतील. आणि भारताची पहिली स्त्री धर्मनीती, कोणतं? स्त्री धर्मनीती पंडिता रमाबाई यांनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवा, स्त्री धर्मनीती भारतात सर्वात पहिल्यांदा जर कोणी लिहिली असेल तर ती पंडिता रमाबाई यांनी लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 महिलांचा उद्धार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती? राजर्षी शाहू महाराजांनी क्षत्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती? चला सर्वांनी उत्तर द्या. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती? गंगाधर कांबळे, नारायण भटजी, सदाशिव लक्ष्मण पाटील, दत्तोबा साळवी आणि रामू सुतार. सर्वांनी उत्तर द्या. लाईक कमी येते तुमच्या व्हिडिओला, लाईक करत चला, कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं? चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चालायचं. ज्या विद्यार्थ्यांनी अजून लाईक केलं नसेल त्यांनी पण पटकन लाईक करून घ्या. मग कोणाला प्रथम क्षात्र जगद्गुरू या पदावर बसवण्यात आलं होतं? ऑप्शन क्रमांक 3 काय? सदाशिव लक्ष्मण पाटील. सदाशिव लक्ष्मण पाटील अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? खालीलपैकी बघा, पर्याय दिलेले तुम्हाला. कोणी केलेली? ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली होती? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती. ब्राह्मो समाजाची स्थापना विचारलेली आणि खालीलपैकी कोणी केलेली? अतिशय सोपा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस आपल्या सिरीजमधून रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे. कोणीही चुकायचं नाही. कोणी केलेली आहे? धोंडो केशव कर्वे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय का स्वामी दयानंद सरस्वती? उत्तर द्या पटापट. ब्राह्मो समाज धार्मिक सुधारणा आणि चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ब्राह्मो समाज, याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतात, तुम्हाला पाहायला भेटतील. तर काय? राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला होता? राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला होता. मग याची स्थापना कधी केली होती तेही आपल्याला माहीत पाहिजे. सांगा, स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली होती? 20 ऑगस्ट रोजी. कधी? 20 ऑगस्ट 1828. आणि ठिकाण विचारलं तर कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर त्याचं ठिकाण जर विचारलं तर त्याचं उत्तर राहील कोलकाता या ठिकाणी. 20 ऑगस्ट 1828ला राजाराम मोहन राय या धार्मिक सुधारणा आणि चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ब्राह्मो समाज ही संघटना स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बालविवाह लाभलेले वैधव्य या विषयावर डॅडॅश यांनी लेख लिहिली. बालविवाह व लाभलेले वैधव्य या विषयावर डॅडॅश यांनी लेख लिहिले. बालविवाह व लाभलेले वैधव्य कोणी लिखाण केलेलं आहे? बघा, 4 पर्याय तुमच्यासमोर. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, बाळशास्त्री जांभेकर. बालविवाह व लाभलेले वैधव्य या विषयावर खालीलपैकी कोणी लिखाण केलं होतं?
उत्तर द्या पटापटा, सर्वांनी उत्तर द्या. प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बैरामजी मलबारी. बैरामजी मलबारी ऑप्शन क्रमांक 3. यांनी काय केलं होतं? बालविवाह व लाभलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बैरामजी मलबारी. लक्षात ठेवा. बघा, आपण तुमचे जे ग्रामसेवक तांत्रिकसाठी असणारे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जे काही टॉपिक दिलेले आहे त्या प्रत्येक टॉपिकवरती आपण जास्तीत जास्त सेशनमधून कंप्लीट करणार आहोत. ह्याच्या अगोदरचे लेक्चर पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्रामला दिलेले आहेत आणि आपण लेक्चरसुद्धा पाहत आहोत. पुढचा प्रश्न आपण बघूया. आगरकर पंडित रमाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? आगरकर पंडित रमाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? हितचिंतक म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचा पुढाकार होता किंवा ते सहमत होते. चला उत्तर येऊ द्या, पटापट उत्तर येऊ द्या. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 शारदा सदन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग शारदा सदनची स्थापना कधी झाली आणि कोणी केली? सांगा भाऊ. शारदा सदनची स्थापना कधी झाली आणि कोणी केली होती? पंडिता रमाबाई. प्रश्नातच दिलं आहे आपल्याला. मग त्या स्थापना वर्ष आपल्याला सांगायचे. शारदा सदनची स्थापना कधी झालेली आहे? तर 11 मार्च 1889. 11 मार्च 1889 रमाबाई यांनी भारतात परत आल्यानंतर लोकांकडून मदत जमा करून त्यांनी काय केलेले? ही शारदा सदन नावाची संस्था काढली आणि या संस्थेचे आगरकर काय होते? हे हितचिंतक होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक 1882 साली डायडॅश यांनी लिहिले. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक 1882 साली खालीलपैकी कोणी लिहिले? एकदम सोपा प्रश्न आहे. याच्या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे एका सेकंदात उत्तर यायला पाहिजे. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे यांनी लिहिलं. कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. मग मला सांगा, होमरूल चळवळ काय? होमरूल चळवळ यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? होमरूल चळवळ यांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? बघा, 1915 ते 1916 होमरूल चळवळ हेचं नेतृत्व कोणी केलं होतं? त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून घ्या. ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. काय उत्तर येईल या प्रश्नाचं? 1915-16 साली भारतीय स्तरावरील ॲनी बेजंट होमरूल चळवळ चालवली होती आणि विशेषतः महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्रामध्ये होमरूल चळवळ चालविण्याचं काम कुठे केलं होतं? तर महाराष्ट्रामध्ये होमरूल चळवळ चालवण्याचं काम कोणी केलं होतं आणि कुठे केलं होतं असं जर विचारलं तर भारतीय स्तरावरती ॲनी बेझंट यांनी चालवली होती आणि महाराष्ट्र स्तरावरती लोकमान्य टिळक. कोणी? लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ चालवली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार खालीलपैकी कोणी प्रथम केला? कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनाचा वापर करण्याचा प्रचार खालीलपैकी कोणी केला? त्यासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार सर्वप्रथम कोणी केलेला आहे? धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर कोटणीस आणि महात्मा फुले हे त्याचे पर्याय आहे. आणि काय करायचं आहे? पटापट तुम्हाला काय करायचं? उत्तर द्यायचं आहे. कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला होता? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 रघुनाथ धोंडो कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी काय केलेले? कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार खाली सर्वप्रथम केलेला आहे. कोणी? रधो कर्वे यांनी. मग हे कोण होते? तर हे धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र होते आणि यांनीही कुटुंब नियोजनासाठी संतती नियमन
साधनांचा प्रचार करण्याचं काम सर्वप्रथम सुरू केलं होतं? ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? संत तुकडोजी महाराज गुरुकुंज नावाचा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? चला सर्वांनी उत्तर द्या, प्रयत्न करा. पर्याय दिलेले तुम्हाला. शेगाव आहे, त्यानंतर भंडारा आहे, गोंदिया आहे, मोजरी आहे, वर्धा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे उत्तर एकदम बरोबर येतील. संत तुकडोजी महाराज, तर यांचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोजरी. मोजरी या ठिकाणी काय आहे? तुकडोजी महाराज यांचा आश्रम आहे. ग्रामसेवक भरती 2024साठी आपण तांत्रिक टेस्ट सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणाला कुठली अडचण येत असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये कळवायचं. व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित होता? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाची मुक्ताई नावाची मातंग समाजातील मुलगी होती. तिने एक निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाचा विषय खालीलपैकी कोणता आहे? बघा, 4 विषय तुम्हाला दिलेले. सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, स्त्रियांच्या स्थितीवर, शैक्षणिक स्थितीवर आणि स्त्री शिक्षण स्थितीवर. काय करायचं आहे? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊन टाका. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने निबंध लिहिला होता. कोणता? तर त्याचं उत्तर काय आहे? कशावर तो निबंध लिहिला गेला होता? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धार्मिक स्थितीवर. धार्मिक स्थितीवर निबंध लिहिला होता. धार्मिक स्थिती ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा. कशावर निबंध लिहिला होता मुक्ताईनं? धार्मिक स्थितीवर निबंध लिहिला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचं आहे? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. कोणी म्हटलेलं असं? राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचं आहे असं कोणी म्हटलं होतं? आत्माराम पांडुरंग तर्खडकर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज. हे तुम्हाला पर्याय देतो. चला सर्वांनी पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचं आहे? लवकर उत्तर द्यायचं. बघूया त्या प्रश्नाचं उत्तर किती लोक देऊ शकतात आणि कोणाकोणाला येतं ते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं? राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करत चला. ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण कृषी तांत्रिक व कृषी घटक या विषयावर 125+ व्हिडिओ अपलोड केलेले. त्याची प्लेलिस्ट आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट नावानं, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि या व्हिडिओची त्वरित विनामूल्य PDF तुम्हाला भेटून जाईल. तरी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.